गुड इव्हनिंग स्टुडंट. चला बेटा, आपण लास्ट लेक्चरला काय केलं होतं बेटा, टेरिडोफाइटची लाईफ सायकलला सुरुवात केली होती. त्यातल्या त्यात आपण एक्झाम्पल काय बघितलं होतं बेटा, सिलॅजिनेला बघितलं होतं. सिलॅजिनेलाची प्लांट बॉडी कशी सांगितली होती बेटा मी तुम्हाला, दॅट इज अ स्पोरोफायटिक. मग डॉमिनंट की रेसेसिव्ह, डॉमिनंट. डिपेंडंट काय, इंडिपेंडंट, इंडिपेंडंट. फोटोसिंथेटिक, नॉन फोटोसिंथेटिक, फोटोसिंथेटिक. फ्री लिव्हिंग, नॉन फ्री लिव्हिंग, फ्री लिव्हिंग. मग आपण सगळं बघत 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 आलो कोणाकडे बेटा, इथं प्रोथॅलसकडे आलो होतो. बरोबर आहे बेटा. मेल आणि फिमेल थॅलस आपण वेगळा काढला होता आणि मग त्याचे कॅरेक्टर लिहिले होते. गॅमेटोफाइट ऑफ टेरिडोफाइट इज कॉल्ड ॲज प्रोथॅलस. ते वेगवेगळे होते बेटा. डायोसियस आपण त्याला म्हटलं होतं. बरोबर आहे की नाही बेटा. पण आता या कंडिशनला आपल्याला काय करायचं आहे बेटा, आज आपल्याला ती लाईफ सायकल पुढे कंटिन्यू करायची. समजलं बेटा. चलो बोर्डकडे लक्ष द्या. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आपण काय सांगितलं बेटा, इथं आपण सांगितलं होतं बेटा, दिस इज व्हॉट, दिस इज द आर्चिगोनियम अँड दिस इज व्हॉट, दिस इज पार्ट इज व्हॉट बेटा, अँथ्रेडियम. मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन बेटा पाण्याच्या मदतीने काय होतं, इथं फर्टिलायझेशन होतं. म्हणजे पुन्हा तोच प्रश्न आला की इथं स्विम करून आता अँथ्रोझोइड कोणाकडे रिलीज झाले बेटा, इथं आर्चिगोनियमकडे. कोणाकडे जात आहेत बेटा, हे आर्चिगोनियमकडे जात आहेत. म्हणजे इथं काय झालं बेटा मला सांगा, फर्टिलायझेशन झालं. फर्टिलायझेशन. या प्रोसेसला दुसरं नाव काय बेटा मला सांगा, सिनगॅमी. दुसरं नाव काय बेटा, सिनगॅमी. फर्टिलायझेशन झालं त्यालाच आपण नाव दिलं बेटा सिनगॅमी. त्याला काय नाव दिलं बेटा आपण, सिनगॅमी. म्हणजे काय तयार झाला बेटा मला सांगा बरं, इथं तयार झाला बेटा झायगोट. हा काय बेटा मला सांगा, इथं झायगोट तयार झाला. या सेलवर हा काय तयार झाला बेटा, झायगोट. मग आता हा जो झायगोट होता बेटा, हा झायगोट मी सांगितलं झायगोट जाणार मिओसिस मध्ये, झायगोट जाणार आता इथं मायटॉसिस मध्ये बेटा. मायटॉसिस मध्ये झायगोट कशात गेला बेटा मला सांगा, इथं मायटॉसिस मध्ये गेला. म्हणजे याचा अर्थ काय झाला बेटा, लास्ट लेक्चरपर्यंत आपण गॅमेटोफाइट तयार केला. गॅमेटोफाइटचे सगळे कॅरेक्टर बघितले. तो मल्टीसेल्युलर आहे, तो क्रिप्टोगॅम आहे म्हणजे नॉन व्हॅस्क्युलर आहे, फोटोसिंथेटिक आहे पण डिपेंड असतो स्पोरोफाइटवर. मग या सगळ्या गोष्टीतून काय शिकायला मिळालं, या फिमेल गॅमेटोफाइटचा झायगोट तयार झाला त्याच्यावर, पण तो कशात गेला, मायटॉसिसमध्ये गेला. या मायटॉसिसमध्ये जाण्यामागे कारण काय बेटा, तर इथं मायटॉसिसमधून तो आता परत स्पोरोफाइट तयार करेल. काय तयार करेल बेटा, इथं स्पोरोफाइट. म्हणजे याचा अर्थ काय झाला बेटा, तर आपण इथं छोटीशी एक टर्म सांगतोय. छोटीशी टर्म कशी बेटा, त्याच्याकडे लक्ष द्या सगळ्यांनी. इथं आपण सांगितलं बेटा, दिस इज व्हॉट, दिस इज अ न्यू स्पोरोफाइट. काय सांगितलं बेटा आपण, हा काय तयार झाला, इथं न्यू स्पोरोफाइट तयार झाला. बरोबर आहे बेटा, मी ग्रीन कलरने मुद्दामून दाखवला. मग दिस इज व्हॉट, दिस इज अ न्यू स्पोरोफाइट. याला आपण सिंपल काय नाव दिलं बेटा, न्यू स्पोरोफाइट. तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का, आपण इथे एक गोष्ट जनरलाइज पद्धतीने शिकलो, ती म्हणजे काय, ती कंडिशन अशी बेटा आपली की नवीन स्पोरोफाइट जो झाला तो फिमेल गॅमेटोफाइटवर डिपेंडंट आहे. न्यू स्पोरोफाइट इज डिपेंड्स ऑन फिमेल गॅमेटोफाइट. कोणावर डिपेंड आहे बेटा, फिमेल गॅमेटोफाइट. नवीन स्पोरोफाइट हा फिमेल गॅमेटोफाइटवर डिपेंड झाला. लक्ष द्या, डिपेंड्स म्हणजे काय बेटा, जर्मिनेट. फिमेल गॅमेटोफाइट फॉर शॉर्ट ड्युरेशन. त्यानंतर काय झालं, फिमेल गॅमेटोफाइटची डेथ होणार. फिमेल गॅमेटोफाइट डाईड. बरोबर बेटा. मग आता काय झालं बेटा, ओनली न्यू स्पोरोफाइट जर्मिनेट. ग्रोज. याच्यावरून आपण काय झालं, या कंडिशनवरून आपल्याला एक कंडिशन समजते बेटा, ती म्हणजे काय, जेव्हा मी हे स्टेटमेंट केलं बेटा, इथं स्टेटमेंट काय केलं बेटा, लक्ष द्या बेटा, न्यू स्पोरोफाइट इज डिपेंड्स ऑन फिमेल गॅमेटोफाइट फॉर शॉर्ट ड्युरेशन. थोड्या वेळासाठी हा तिथं ग्रो होतोय का, त्या फिमेल गॅमेटोफाइटवर ग्रो होतोय. आणि याच कंडिशनला काय म्हणतात बेटा, मग सीड हॅबिट. काय म्हणतो बेटा आपण याला, सीड हॅबिट. जर कोणी विचारलं तुम्हाला व्हॉट इज अ सीड हॅबिट, द न्यू स्पोरोफाइट ग्रोज ऑन अ फिमेल गॅमेटोफाइट, सच कंडिशन इज कॉल्ड ॲज द सीड हॅबिट. या कंडिशनला काय म्हणायचं बेटा, सीड हॅबिट म्हणायचं.
आलं बेटा सगळ्यांच्या लक्षामध्ये? काय शिकलो बेटा आपण सांगा बरं इथं मला? एकदम साधी गोष्ट शिकलो बेटा आपण की जो फिमेल गॅमेटोफाइट होता जुना आपला तो काळाप्रमाणे मरून जाणार आहे, त्याची लाईफ सायकल जास्त दिवस नाही बेटा. पण आता त्याच्यावर जो नवीन स्पोरोफाइट तयार झाला तो थोड्या वेळासाठी त्याच्यावर जगतोय. हे फिमेल गॅमेटोफाइटवर त्याची डिपेंडन्सी असणे याला म्हणायचं बेटा सीड हॅबिट. काय म्हणायचं बेटा याला? सीड हॅबिट म्हणायचं. मला सांगा समजलं बेटा सगळ्यांना इथं? चलो व्हेरी गुड बेटा. आता फळावरचं तुम्ही पहिले लिहून घ्या बेटा. मग मी काय करतो तुम्हाला एक पूर्ण लाईफ सायकल परत घेतो बेटा. फोनची लाईफ सायकल बघायची आपल्याला. फळावरचं लिहा बेटा लवकर सगळ्यांनी. लिहिलं गेलं बेटा सगळ्यांचं? चलो व्हेरी गुड बेटा. आता तुम्हाला असं वाटत असेल की सर तुम्ही फोनची लाईफ सायकल का घेतात? बेटा माझी इच्छा आहे म्हणून असं समजा तुम्ही हवं तर. पण आपल्याला NCERT पॉईंट ऑफ व्ह्यूने जर विचार केला तर NCERT पॉईंट ऑफ व्ह्यूने जेवढं गरजेचं आहे बस तेवढंच घ्यायचं आहे. NCERTच्या प्रॅक्टिकल्सला जर आपण रीड केलं त्या प्रॅक्टिकल्सला रीड केल्यानंतर आपल्याला समजतं बेटा की थोडे थोडे पॉईंट आपल्याला फोनचे गरजेचे आहेत. आता फोनला मी जेव्हा म्हणतोय बेटा NCERTची डायग्राम आलेली बेटा, ती डायग्राम पण तेवढीच महत्त्वाची आहे. या फोनला स्टडी करताना एक गोष्ट आपण समजून घेऊ बेटा, ती म्हणजे काय? चला लक्ष द्या बेटा सगळ्यांनी. तर मी फोनची लाईफ सायकल जास्त दाखवणार नाही हा बेटा, थोडीशी शॉर्टकट दाखवतोय कारण एवढी डिटेलमध्ये आपल्याला नाही. लाईफ सायकल ऑफ फोन, कोणाची बेटा लाईफ सायकल? इथं फोनची लाईफ सायकल. चला लक्ष द्या सगळ्यांनी. बेटा सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट बेटा की आपल्याला फोन समजून घ्यायचं काय. या फोनचं नाव आहे बेटा ड्रायोप्टेरिस. काय नाव सांगितलं बेटा याचं मी तुम्हाला? ड्रायोप्टेरिस. ड्रायोप्टेरिस. चलो आता हा जो ड्रायोप्टेरिसचा पार्ट आहे बेटा, या ड्रायोप्टेरिसच्या पार्टला पहिले समजून घ्या. आपण याच्यात काय शिकणार आहोत याला पहिले एकदा समजून घेतलं का मग तुम्हाला कुठलीही अडचण कधी राहणार नाही बेटा. आलं बेटा सगळ्यांच्या लक्षामध्ये? चला बोर्डकडे लक्ष द्या बेटा सगळ्यांनी इथं. आता ज्या वेळेस मी ड्रायोप्टेरिस म्हणतोय मग मला सगळ्यात पहिले काय करायचं बेटा? ड्रायोप्टेरिसची डायग्राम ड्रॉ करून घ्यायची. हां चलो लक्ष द्या बेटा सगळ्यांनी बोर्डकडे. इथं आपण हे फोनचं लीफ काढतोय बेटा. ओके आता मी इथं दाखवू शकत नाही, डायग्राम जवळ झाली म्हणून, पण आपण इथं दाखवू शकतो बेटा. ओके चलो लक्ष द्या बेटा सगळ्यांनी बोर्डकडे. असे बेटा फोनचे लीफ असतात. तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला लगेच लक्षात येईल बेटा. आता मी टाइमपास करत नाही तुम्हाला ते काढण्यात, कारण याच्या आकृत्या आपल्याला पुस्तकात दिलेल्या आहेत बेटा. मी फक्त ट्राय करतो. हे पूर्ण एक लीफ आहे बेटा, याला कंपाऊंड लीफ म्हणतात. ओके एवढ्या डिटेलमध्ये जाऊ नका, कोणी विचारणार नाही. हां चलो लक्ष द्या बेटा सगळ्यांनी. पण आता या जमिनीच्या खाली बघितलं बेटा आपण तर इथं हे स्टेम प्रेझेंट आहे. ही फर्नची डायग्राम इथं ड्रॉ केली. तुम्ही इंटरनेटवर बघितलं तुम्हाला सापडेल. पण एवढा विचार कोणी घेऊ नका बेटा, जेवढं सांगतो तेवढं मोर दॅन सफिशियंट. या फर्नला बघितल्यानंतर सगळ्यात पहिले ही प्लांट बॉडी दिसते आपल्याला. मी काय सांगितलं? पीबी म्हणजे काय बेटा? प्लांट बॉडी. ही प्लांट बॉडी काय बेटा? मी काय सांगतो? स्पोरोफायटिक. प्लांट बॉडी काय बेटा मला सांगा इथं? स्पोरोफायटिक प्लांट बॉडी. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय बेटा? ही कशी बेटा मला सांगा इथं? वॅस्क्युलर असणार आहे. कशी बेटा इथं? वॅस्क्युलर, कारण याच्याकडे काय प्रेझेंट आहे? झायलेम आणि फ्लोएम. सरळ रेष काढली बेटा म्हणजे अँड येतो. दुसरी गोष्ट कशा बेटा मला सांगा? ही फोटोसिंथेटिक असेल. फोटोसिंथेटिक आली म्हणजे काय बेटा मला सांगा? डिपेंडंट का इंडिपेंडंट? याला आपण सिंपल काय म्हणतो बेटा? इंडिपेंडंट हा शब्द वापरला. लक्षात आलं बेटा सगळ्यांच्या इथं. आणि मग महत्त्वाची गोष्ट हा झाला डॉमिनंट, कारण लाईफ सायकलमध्ये काय बेटा हा सगळ्यात पहिले आलेला आहे म्हणून याला काय म्हटलं आपण? डॉमिनंट म्हटलं. बेटा याच्यामध्ये सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे बेटा, इथं जर बघितलं तर यंग लीफ जे आहेत बेटा हे काय बेटा? यंग लीफ. यांच्यात आपल्याला काय दिसते बेटा? कॉइलिंग दिसते. या कॉइलिंगमुळे काय झालं बेटा? याला काय म्हटलं जातं बेटा? रेप्टाइल्स म्हटलं जातं. काय म्हणतो बेटा आपण याला? रेप्टाइल्स ऑफ प्लांट किंगडम. काय नाव दिलं बेटा आपण याला? रेप्टाइल्स ऑफ प्लांट किंगडम. टेरिडोफाइटच्या यंग लीफला बघितलं तर सापासारखं गोल गोल फिरलेला आहे. हा सापासारखा काय फिरला बेटा? इथं गोल गोल फिरलेला आहे. सापासारख्या गोल गोल फिरण्यामुळे आपण काय म्हणतो बेटा? याला काय नाव देण्यात आलंय? रेप्टाइल्स ऑफ प्लांट किंगडम. काय म्हटलं बेटा आपण याला? रेप्टाइल्स ऑफ प्लांट किंगडम. दुसरी गोष्ट, याचा जर आपण स्टेम बघितला बेटा तर हा स्टेम कसा दिसतोय बेटा? आपल्याला ऑब्लिक दिसतोय, तिरपा दिसतोय की नाही बेटा? हा चलो ऑब्लिकली. आणि कसा बेटा हा? अजून अंडरग्राऊंड असेल. ऑब्लिकली तर आहे पण त्याचबरोबर कसं बेटा? अंडरग्राऊंड आहे. आणि याला आपण नाव देतो बेटा रायझोम.
काय नाव देतो बेटा आपण याला? रायझोम. मला वाटतं बेटा इथपर्यंत कोणाला काही अडचण नसावी. अडचण आहे का बेटा? सांगा बरं बेटा मला लवकर सगळ्यांनी. म्हणजे इथं कंडिशन काय तयार झाली? हे प्लांट आपलं तयार झालं. याच्यामध्ये भरपूर सारं आहे बेटा डिटेलमध्ये, पण एवढ्या डिटेल काही जाऊ नका, एवढे भरपूर आहेत. नाही तर मग इतर हेअर्स असतात, त्या हेअर्सला रॅमेंटा म्हणतात वगैरे वगैरे वगैरे, पण एवढं मोर दॅन सफिशियंट. आता या फोनमध्ये आपण काय सांगतोय लक्ष द्या. या फर्नचं बेटा मी लीफ इथं ड्रॉ करतोय. आता मी छोटासा लीफ घेतला बेटा असं समजा. तुमच्या घरी फर्न असेल ना बेटा, तुम्ही बघू शकता. या फर्नला ऑब्झर्व केलं तर आपल्याला काय दिसतं बेटा? इथं बघा हे ठिपके ठेवतोय बेटा मी. हां, हे ठिपके महत्वाचे आहेत. ज्याच्या पण घरी हे फर्न असेल बेटा त्याने काय करायचं? त्या लीफची मागची दांडी बघायची बेटा. जमलं तुम्ही व्हिडिओ टाकून देईल बेटा तुम्हाला हे. ओके, चला लक्ष द्या. आपण सिंपल काय केलं बेटा? इथं याच्या मागची साईड बघितली, ही मागची साईड अशी भरलेली बेटा. म्हणजे आपण सांगतो बेटा इथं मागच्या साईडने आपण सांगितलं इथं काय प्रेझेंट आहे? तर याला म्हणतात बेटा सोरस, किंवा याला म्हणतात बेटा सोराय. सोरस किंवा काय नाव दिलं बेटा? सोराय नाव दिलंय. मग सर हे सोरस आणि सोराय काय आहे? तर या सोरस आणि सोरायसला म्हणतात बेटा स्पोरॅन्जियम. काय बेटा मला सांगा? हे स्पोरॅन्जियम म्हणजे एक प्रकारची सॅक झाली बेटा. एक प्रकारची काय झाली बेटा? सॅक झाली. या सॅकचं भरपूर डिटेल स्ट्रक्चर आहे. इंडोशियम म्हणतात, ॲन्युलस रिंग म्हणतात, भरपूर डिटेल स्ट्रक्चर आहे. पण एवढ्या डिटेल स्ट्रक्चर कोणालाच येत नाही. स्टील मी एक डायग्राम ड्रॉ करून देतो. याच्या मागच्या साईडला जर बघितलं तर ही डायग्राम आपल्याला कशी दिसते बेटा? बघा सगळ्यांनी. आपल्याला इथं ही स्पोरॅन्जियम दिसतंय बेटा. ओके, आणि इथं हा त्याचा स्टॉक दिसतो बेटा, ज्याच्याकडे तो लीफला कनेक्ट आहे. आणि याच्यामध्ये पूर्ण बेटा हे काय भरलेले आहेत? स्पोर्स भरलेले आहेत. ज्या वेळेस काय होतं बेटा? ड्रायनेस येतो. आणि ड्रायनेसमुळे आपण म्हणतो बेटा या ॲन्युलस सेल्स असतात. कुठल्या सेल आहेत बेटा? या ॲन्युलस सेल. आता तुम्हाला हे खूप डिटेलमध्ये होतं, हे पाठ करायचं नाही बेटा, हे काहीच पाठ करायचं नाही, मी परत सांगतोय. आणि याच्यातून काय झाले बेटा? बाहेर स्पोर्स बाहेर निघतात. काय बाहेर निघतात बेटा? स्पोर्स. आणि हे स्पोर्स कसे आहेत बेटा? होमोस्पोर. कसे आहेत बेटा मला सांगा? होमोस्पोर्स आहेत. होमोस्पोर म्हणजे काय? सगळे स्पोर्स सारखे असतील. सगळे स्पोर कसे असतील बेटा? सारखे असतील. दुसरी महत्वाची गोष्ट काय बेटा? होमोस्पोरस कंडिशन म्हणजे काय आलं? मेल आणि फिमेल हे काय करतात बेटा? सेम स्पोर पासून तयार होतील. मेल आणि फिमेल थॅलस काय होईल बेटा? मेल फिमेल गॅमेटोफाईट लिहितो मी. मेल फिमेल गॅमेटोफाईट हा एकाच थॅलस पासून येईल बेटा, एकाच स्पोर पासून येऊ शकतो. चला, स्पोरचं जर्मिनेट झालं. आणि इथं आपण सांगितलं बेटा हा इथं झाला फिमेल आणि हा इथं झाला बेटा मेल. बरोबर आहे बेटा? पावसाच्या पाण्यामुळे काय झालं बाळांनो मला सांगा? फर्टिलायझेशन झालं, झायगोट तयार झाला आणि नवीन प्लांट बॉडी तयार झाली. तुम्ही म्हणाल सर हे तर तसंच दिसतंय. तसंच आहे बेटा, काहीच वेगळं नाही. फक्त सोराय हा शब्द समजून घ्यायचा आहे म्हणून एवढी मोठी डायग्राम ड्रॉ करावी लागली. क्वेश्चन कसा आहे बघा? सिलॅजिनेला आणि इक्विसिटम, लक्ष द्यायचं व्यवस्थित. सिलॅजिनेला आणि इक्विसिटमचा जर विचार केला तर त्यांच्यामध्ये स्ट्रॉबिलस प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे बेटा त्यांच्याकडे? स्ट्रॉबिलस. पण फर्न मध्ये काय प्रेझेंट आहे बेटा? फर्नला जर विचार केला तर फर्न मध्ये प्रेझेंट आहे बेटा सोरस, सोराय और स्पोरॅन्जियम. हा क्वेश्चन नीटचा आहे बेटा. नीटला जो क्वेश्चन येऊ शकतो तो क्वेश्चन कसा आहे बेटा की स्ट्रॉबिलस कोणामध्ये प्रेझेंट आहे? सिलॅजिनेला इक्विसिटम. जो 2020ला आलेला क्वेश्चन, यावर्षी आलेला क्वेश्चन होता की स्ट्रॉबिलस कोणामध्ये? सिलॅजिनेलामध्ये, इक्विसिटममध्ये. पण जर समजा क्वेश्चन ट्विस्ट केला तर ड्रायप्टेरिसमध्ये, फर्नमध्ये स्ट्रॉबिलस वगैरे नाही आहेत, इथं स्पोरॅन्जियम वगैरे नाही, इथं सोरस आहे. सोरसमध्ये काय? स्पोरॅन्जियम आहे. मला फक्त सांगा बेटा एवढं समजलंय का सगळ्यांना? से यस ऑर नो यार. ज्याला कुणाला अडचण असेल बेटा जस्ट रेज युअर हँड. विचारायचं बेटा फोन करून, लाजायचं नाही. आलं बेटा सगळ्यांच्या लक्षामध्ये? चला फटाफट लिहा बरं बेटा सगळ्यांनी लवकर. झालं का बाळांनो सगळ्यांचं लिहून? चला लिहा लवकर 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 लिहा सगळ्यांनी. बघा बेटा प्रत्येक पॉईंटला डिटेलमध्ये घेत बसायचं नाही, त्याच्या बाहेर क्वेश्चन भरपूर चालला जातो बेटा. पण एवढं बस झालं आपल्याला. ओके, चलो लक्ष द्या बेटा सगळ्यांनी बोर्डकडे. इथं आपण टेरिडोफाईटचं काय केलं बेटा? लाईफ सायकल समजली. एक्झामला जेव्हा क्वेश्चन येईल, कालचं लेक्चर आठवा बेटा,
एक्झामला क्वेश्चन आला की सिलॅजिनेला आणि साल्विनिया काय आहे, तर दे आर हेट्रोस्पोरस. दे आर व्हॉट बेटा? हेट्रोस्पोरस. फर्न काय आहे? होमोस्पोरस. म्हणजे काय? मेल आणि फिमेल गॅमेटोफाईट एका स्पोर पासून येतोय म्हणून होमोस्पोर. ज्यांच्या स्पोरची साईज शेप सगळा सारखा असेल त्याला काय म्हणायचं बेटा? इथं होमोस्पोर कंडिशन म्हणायची. काय नाव द्यायचं बेटा त्याला? होमोस्पोर कंडिशन नाव द्यायची. मला फक्त सांगा बाळांनो, इथपर्यंत तुम्हाला समजलं का? से यस और नो यार. आलं बेटा सगळ्यांच्या लक्षामध्ये? अरे बस समजलं का? चलो गुड बेटा. आता काय? आता महत्वाचे बेटा हिचे एक्झाम्पल्स. एक्झाम्पल समजण्यासाठी बेटा एक ट्रिक सांगेल तुम्हाला. एकदा का ती ट्रिक समजली बेटा मग काही अडचण येणार नाही. ओके चला ट्रिककडे लक्ष द्या. सलमा सलमा तेरे ताऊ के आधे डर डर से पप्पू पप्पू का पैसा लूट लिया. शीला ने. बघा बेटा साधी माधी ट्रिक तयार केली बेटा. या ट्रिक काही बेटा तुम्ही असा विचार करू नका की या ट्रिक जर यूट्यूबवरून वगैरे कुठून घेतल्या आणि मग तुम्हाला सांगतो नाही बाळांनो. या ट्रिकमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची की या तुम्हाला तयार करून दिल्या फक्त आपल्या गरजेप्रमाणे. आपल्याला जशा गरजा आहेत, आपली नीड काय एक्झामला आपले एक्झाम्पल पाठ होणं गरजेचं आहे. एक्झामला एक्झाम्पल पाठ झाले का तुम्हाला काहीच क्वेश्चन आहेत. टेरिडोफाईटच्या जर तुम्ही खाली बघितलं, जिम्नोस्पर्मच्या वरती बेटा बघितलं पेज नंबर 38 तर तिथं एकदम एक्झाम्पल दिले. त्यांच्या प्रत्येकाची क्लास ऑर्डर दिलेली आहे आणि एक्झाम्पल आहे. म्हणजे मॅच द पेअर इथं क्वेश्चन येऊ शकतो. बरोबर ना बेटा? चला लक्ष द्या बोर्डकडे. आता इथं मी काही रकाने करून घेतले, तुम्हाला समजेल काय. सलमा. ओके एक्झाम्पल बघा. साल्विया, एम मार्सेलिया, ए ॲझोला. साल्विनिया, मार्सेलिया, अझोला ॲक्वॅटिक टेरिडोफाईट आहेत बेटा. हे कसे आहेत? ॲक्वॅटिक टेरिडोफाईट्स आहेत. दुसरं तेरे टेरोप्सिडा. काय घेतलं बेटा इथं? टेरोप्सिडा. ताऊ टेरिस. काय घेतलं बेटा? टेरिस. आधे ॲडिएंटम. डर ड्रायोप्टेरिस. से एस फॉर स्पेनोप्सिडा. याचे एक एक्झाम्पल काय? इक्विसिटम. पप्पू सायलोप्सिडा. पैसा सायलोटम. सायलोटम ऑल्सो कॉल्ड एज लिव्हिंग फॉसिल बेटा. म्हणजे ज्यांचे अवशेष आज पण सापडत आहेत, म्हणजे जे प्लांट आज जमिनीवर जगत आहेत आणि 1000, 1200, 2000 किंवा 10,000, 20,000, 50,000 वर्षापूर्वी त्यांचे फॉसिल पण आपल्याला भेटत आहेत. लुटलिया लायकोप्सिडा. लायकोप्सिडा दॅट इज अ लायकोपोडियम. दुसरं काय बेटा? सिला जिनेला. समजलं बेटा? चला लक्ष द्या. या ट्रिकमध्ये तुम्हाला काय बेटा एनसीईआरटीने 4 क्लास दिलेले आहेत बेटा. टेरोप्सिडा, स्पेनोप्सिडा, सायलोप्सिडा, लायकोप्सिडा. काय काय बेटा? टेरोप्सिडा, स्पेनोप्सिडा, लायकोप्सिडा, टेरोप्सिडा. या प्रत्येकामध्ये काय बेटा काही एक्झाम्पल आहे. या रेषेच्या वरती सगळे एक्झाम्पल कोणामध्ये येतात बेटा? टेरोप्सिडा. साल्वेनिया, मार्सेलिया, ॲझोला, टेरिस, ॲडिएंटम, ड्रायोप्टेरिस. हे 6 एक्झाम्पल टेरोप्सिडाला बिलॉंग करतात. एस फॉर काय बेटा? स्पेनोप्सिडा. ई फॉर इक्विसिटम, हॉर्सटेल आपण ज्याला म्हणतो बेटा. पप्पू का? पप्पू म्हणजे काय? सायलोप्सिडा. पैसा सायलोटम. सायलोप्सिडाचा मेंबर कोण आहे बेटा? मला सांगा इथं. सायलोटम मेंबर झाला. आलं बेटा सगळ्यांच्या लक्षामध्ये? इथं सांगा मला समजलं बाळांनो इथं. मग दुसरं आपण काय सांगितलं? लूट लिया शिलाने. लूट लायकोप्सिडा, लिया शिलाने. शिला म्हणजे काय बेटा? लायकोपोडियम आणि सिलाजिनेला. इतकं साधं आणि सोपं बेटा हे टेरिडोफाईट आहे.
मला सांगा समजलं बेटा सगळ्यांना इथपर्यंत? से यस और नो यार. आलं बेटा? सो इथं आपण म्हणतो बेटा काय ट्रिक सांगितली तुम्हाला? सलमा तेरे ताऊ के आधे डर से पप्पू का पैसा लूट लिया शीला ने. सलमा तेरे ताऊ के आधे डर से पप्पू का पैसा लूट लिया शीला ने. सलमा साल्विनिया एझोला मार्सेलिया. तेरे टेरोप्सिडा. ताऊ काय टेरोप्सिडाचं टेरिस. नंतर आधे ॲडेंटम. नंतर डर ड्रायोप्टेरिस. से एस ई. से म्हणजे काय? स्पेनोप्सिडा. ई म्हणजे काय? इक्विसिडम. आधे डर से पप्पू सायलोप्सिडा. पैसा सायलोटम. पप्पू का पैसा लूट लिया लायकोप्सिडा लायकोपोडियम. शिलाने सिलाजिनेला. आलं बेटा सगळ्यांच्या लक्षात? चला फळावरचं लिहा बरं बेटा सगळ्यांनी. चला बाळांनो आता आपलं टेरिडोफाइट संपलं आणि आपण कशाला सुरुवात करतोय बेटा? इथं जिम्नोस्पर्मला. ओके चल लक्ष द्या बेटा सगळ्यांनी बोर्डकडे. जिम्नोस्पर्म हा खूप सुंदर कन्सेप्ट आहे बेटा. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर याच्यामध्ये भरपूर सारे क्वेश्चन्स येण्यासारखे. एकदा का हळूहळू आपल्याला अंडरस्टँडिंग लेवल जमली बेटा किंवा आपल्याला खूप सारे क्वेश्चन्स घेता येतात. मग प्रत्येक क्वेश्चन्सला आपण पहिले डिटेलमध्ये समजून घेऊ. ओके चलो लक्ष द्या बेटा सगळ्यांनी. जिम्नस हा शब्द पहिले समजून घ्या. जिम्नस. जिम्नस या शब्दाचा अर्थ काय बेटा? इथं नेकेड. बरोबर बेटा. दुसरं स्पर्मा हा शब्द समजून घ्या. स्पर्मा या शब्दाचा अर्थ काय होतो बेटा? सीड. जिम्नस म्हणजे नेकेड आणि स्पर्मा म्हणजे काय बेटा? सीड. ज्यांच्यामध्ये सीड नेकेड आहेत म्हणजे ज्या सीडला कव्हरिंग केलेलं नाही. चला लक्ष द्या बेटा इथं. नो कव्हरिंग. नो कव्हरिंग टू सीड्स. सीडला कुठल्याही प्रकारची कव्हरिंग केलेली नाही. नो कव्हरिंग याचा अर्थ काय बेटा? फ्रूट इज अब्सेंट. फ्रूट इज अब्सेंट. याच्याकडे फ्रूट नाही आहे बेटा. तिसरं ओव्हरी. ओव्हरी इज अब्सेंट. म्हणून काय म्हणायचं बेटा? नेकेड ओव्ह्यूल. बेटा जसं आपण म्हणतो ओव्हरी जी असते बेटा या ओव्हरीचं फर्टिलायझेशन होऊन फ्रूट तयार होतो तसा ओव्ह्यूलचं कन्व्हर्जन कशात होतं बेटा? सीडमध्ये होतं. कशात होतं बेटा? सीडमध्ये. जर मी असं म्हणतोय की सीड उघडी आहे सीडला कव्हर केलेलं नाही म्हणून फ्रूट अब्सेंट आहे तसंच आपण म्हणतो बेटा ओव्ह्यूल उघडी झाली कारण फ्रूट नाही म्हणजे ओव्हरी नाही. ओके बेटा. ओव्ह्यूल म्हणजे काय? सीड. तसं फ्रूट म्हणजे काय? ओव्हरी. आलं बेटा सगळ्यांच्या लक्षामध्ये? चला लक्ष द्या पुढचं. जिम्नोस्पर्म जर आपण बघितलं बेटा पॉईंट. जिम्नोस्पर्म या पॉइंटला जर आपण समजून घेतलं तर आपल्याला एक गोष्ट समजली बेटा ती म्हणजे काय? जिम्नोस्पर्मला समजून घेताना जिम्नोस्पर्म उगतं कुठे? बरोबर ना बेटा? जिम्नोस्पर्म येतं कुठे यासाठी आपण सांगतो बेटा हिली एरिया. कुठे येतं बेटा हे? हिली एरिया. त्याचबरोबर बेटा एरिड एरिया जिथं सगळ्यात जास्त काय बेटा आपण म्हणतो तापमान कमी असेल जास्त असेल. त्याचबरोबर ह्युमिड एरियामध्ये सुद्धा येणार आहे. कुठे येणार आहे बेटा हे? ह्युमिड एरिया. ज्या ठिकाणी आपण सांगतो बेटा की ज्या ठिकाणी आपण म्हणतोय बर्फाळ प्रदेश आहे ज्या ठिकाणी डोंगराळ भाग आहे ज्या ठिकाणी हवेमध्ये आर्द्रता जास्त आहे अशा सगळ्या ठिकाणी आपल्याला काय दिसणार आहे बाळांनो? इथं जिम्नोस्पर्म दिसणार आहे. काय दिसणार आहे बेटा आपल्याला? जिम्नोस्पर्म. नेक्स्ट पॉईंटकडे लक्ष द्या बेटा. मग सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट काय बेटा? मी जिम्नोस्पर्मचा स्टडी केला बेटा रूट्स. काय स्टडी करतो बेटा मला सांगा इथं मी? रूट्स. जिम्नोस्पर्मचा स्टडी केलं बेटा आपण रूट्स. बाळांनो जिम्नोस्पर्मच्या रूट्सला काय समजायचंय? जिम्नोस्पर्ममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रूट्स आहे वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट आहेत. ऑब्व्हियसली वेगवेगळ्या प्रकारचे रूट्स आपल्याला दिसणार आहेत बेटा. मग रूट्समध्ये आपण काय म्हणतो? सगळ्यात पहिले आपल्याला दिसतंय बेटा इथं करोलाइड रूट्स दिसत आहेत. काय दिसतात बेटा मला सांगा इथं? करोलाइड रूट्स दिसत आहेत. मग हे करोलाइड रूट्स कोणामध्ये दिसत आहेत? मग आता इथं आपल्याला सांगायचं काय बेटा? तर करोलाइड रूटचा अर्थ असा झाला की ज्या रूटला लक्ष द्या बेटा सगळ्यांनी हे रूट सगळ्यांनी बघितलेले असतील. हे रूट जमिनीपासून बाहेर आलेले असतात. लक्ष द्या. करोलाइड रूटमध्ये आपण सांगतोय यांच्यासोबत सायनोबॅक्टेरिया प्रेझेंट असतो. कोण प्रेझेंट असतो बेटा इथं? सायनोबॅक्टेरिया. आपण काय म्हणू बेटा इथं? इन्फेक्शन. सायनोबॅक्टेरियाचं काय बेटा? इन्फेक्शन झालेलं असतं आणि म्हणून हे रूट्स कोणामध्ये सापडतात? आपण सांगतो बेटा सायकस नावाच्या प्लांटमध्ये. जिम्नोस्पर्ममध्ये एक्झाम्पल सांगितलं बेटा आपण सायकस. काय सांगितलं? सायकस. सायकस या नावाच्या प्लांटच्या रूटला काय म्हणतो आपण? करोलाइड रूट देतो.
हे रूट थोडे जमिनीच्या बाहेर असतात बेटा आणि यांच्यामध्ये कोणाचं इन्फेक्शन झालेलं असतं सायनोबॅक्टेरिया सी 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 त्याला काय म्हणायचं बेटा सायनोबॅक्टेरियाचं इन्फेक्शन झाले. दुसऱ्या रूटचा टाईप घेतला बेटा आपण पायनस. काय घेतलं मित्रांनो आपण पायनस. पायनसमध्ये आपण सांगतो बेटा मायकोरायझा. चला लक्ष द्या बेटा एक मिनटं. इथे एक कंडिशन अशी समजायला हरकत मी उलटं लिहितो बेटा थोडंसं. पहिले रूटचं नाव लिहितो जसं इथं वरती लिहिलेलं आहे. या रूटचं नाव बेटा मायकोरायझा. काय नाव घेतलं बेटा इथं मायकोरायझा. मायको म्हणजे काय फंगाय, रायझा म्हणजे रूट. फंगायचं इन्फेक्शन झालंय बेटा इथं. कोणाचं इन्फेक्शन झालंय बेटा इथं फंगायचं इन्फेक्शन झालंय. फंगायचं इन्फेक्शन झालंय बेटा आणि त्या एक्झाम्पल काय बेटा याचं पायनस. काय एक्झाम्पल आहे बेटा याचं पायनस एक्झाम्पल आहे. लक्ष द्या बेटा सगळ्यांनी इथं. म्हणजे कंडिशन आपल्याला एक गोष्ट समजली. कंडिशनमध्ये आपण सांगितलं कोरोलाइड रूट आणि मायकोरायझा. कोरोलाइड रूट म्हणजे आपण सायकसमधले जे रूट यांच्यामध्ये बॅक्टेरिया बघा सायकसमधले ज्या रूटला बॅक्टेरियाचं इन्फेक्शन होतं त्याला म्हणायचं कोरोलाइड रूट. बरोबर आहे बेटा. त्याचबरोबर पायनसच्या रूटला फंगायचं इन्फेक्शन झालं त्याला काय म्हणायचं बेटा मग इथं दॅट इज कॉल्ड ॲज मायकोरायझा. ओके बाळांनो. चलो नेक्स्ट पॉईंट. आता बेटा याचा आपण काय घेणार आहे बेटा स्टेम घेणार. काय घेणार आहे बेटा इथं स्टेम घेणार आहे. जिम्नोस्पर्मच्या प्लांटच्या स्टेममध्ये जर बघितलं तर आपण इथं काय घेतो बेटा पायनस एक्झाम्पल घेतो बेटा मी पायनस. दुसरं काय घेतलं बेटा आपण सेड्रस. हे सगळे एक्झाम्पलचे नाव आहे. पायनस सेड्रस यांच्यामध्ये आपल्याला दिसतं बेटा ब्रांच स्टेम. काय दिसतं बेटा आपल्याला ब्रांच स्टेम. डायरेक्ट नीटचा क्वेश्चन झाला बेटा PCB. PCB पायनस सेड्रस ब्रांच स्टेम. पायनस आणि सेड्रस नावाचा जो जिम्नोस्पर्मिक प्लांट आहे पायनस आणि सेड्रस नावाचा जो जिम्नोस्पर्मिक प्लांट आहे त्याच्यामध्ये आपण सांगतो बेटा आपल्याला कसं दिसतंय स्टेम इथं आपल्याला ब्रांच स्टेम दिसतंय. समजलं बेटा सगळ्यांना इथं. दुसरं घ्या बेटा इथं आपण एक्झाम्पल घेतलं बेटा इथं सायकस. काय एक्झाम्पल घेतलं बेटा सायकस. याच्यामध्ये कसं आहे बेटा इथं अनब्रांच स्टेम दिसणार आहे. काय दिसणार बेटा आपल्याला इथं अनब्रांच स्टेम दिसणार आहे. म्हणजे क्वेश्चन बघा नीट ऑफ पॉइंट ऑफ व्ह्यूने नीटच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने स्पेसिफिक इन्फॉर्मेशन झाली. कोरोलाइड रूट्स मायकोरायझा पायनस सेड्रस ब्रांच स्टेम. सायकस काय झालं अनब्रांच स्टेम. काही गडबड करायची नाही. हळूवार समजून घ्या सगळे पॉईंट समजून घ्या. आता नेक्स्ट बेटा रूट झालं स्टेम झालं लीफला नंतर गेली बेटा डिटेलमध्ये. आता एक मोठा पॉईंट घेऊ बेटा जगातला मोठा पॉईंट याची आपण सांगतो बेटा हॅबिट. काय सांगतो बेटा हॅबिट. हॅबिट म्हणजे कसे सांगतो बेटा आपण इथं ट्री प्रेझेंट असतील. काय बेटा इथं ट्री. जिम्नोस्पर्मच्या ट्रीचा काही कन्सेप्ट एवढा विशेष हार्ड नाही बेटा. जिम्नोस्पर्ममध्ये सगळे ट्री सापडतात पण इथं शब्द वापरला बेटा मीडियम ट्री. मीडियम साईज म्हणतोय मी. हां ट्रीमध्ये एक्झाम्पल पाहिजे तर सेकोया. SEQUO सेकोया. सेकोया इज अ लॉंगेस्ट जिम्नोस्पर्म टॉलेस्ट जिम्नोस्पर्म. सेकोया नावाचं प्लांट या जगातलं सगळ्यात मोठं जिम्नोस्पर्म आहे सेकोया. मीडियम साईज ट्री. मीडियम साईज ट्रीमध्ये एक्झाम्पल घ्या बेटा सायकस. काय घेतलं बेटा सायकस. आणि काही असा श्रब याच जगातलं एकच एक्झाम्पल श्रबचं एफिड्रा. एफिड्रा नावाचं जिम्नोस्पर्म बेटा. एफिड्रा नावाचं जिम्नोस्पर्म जे काय असेल बेटा श्रब म्हणून काम करतं. काय म्हणून काम करतं बेटा ते श्रब म्हणून काम करतं. बाळांनो मला एक साधी गोष्ट सांगा इथपर्यंतचा कन्सेप्ट समजला. याला आपण जिम्नोस्पर्मला सुरुवात केली. घाई करायची नाही बेटा कुठली. हळूवार शिकू आणि छान शिकू बेटा. ओके चला फटाफट लिहा बरं बेटा सगळ्यांनी. अशक्य स्वप्नांची शक्य होईल इथे तयारी. अशक्य स्वप्नांची शक्य होईल इथे तयारी. RCC मध्ये PCB शिकून